माढा तालुक्यातल्या अंजनगाव खेळोबामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याहून जो वाद झाला, तो वाद झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी रात्रीतून पुतळे बसवणारी एक टोळी समोर आली आणि यानंतर बीड जिल्ह्याच्या एसपींनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 27 महिन्यात 128 अनधिकृत पुतळे उभारले गेलेत असं सांगितलं। आता 128 पुतळे उभारले जात असताना बीड पोलीस काय करत होते, त्यांनी ही बेकायदेशीर गोष्ट करताना या टोळीला रोखलं का नाही, त्यांची पोलिसिंग काय करत होती, त्यांची गुप्तचर यंत्रणा काय करत होती, असे प्रश्न उपस्थित झालेत। म्हणजे आता बीड जिल्ह्यातल्या एसपींनी हे सांगितलं की 108 FIR आम्ही केलेले आहेत, पण FIR करून गोष्ट भागणार आहे का? एक गोष्ट, दोन गोष्ट, 5 गोष्टी होईपर्यंतही पोलिसांना समजलं नाही हे आपण समजू शकतो, पण 128 पुतळे उभे राहत असताना आणि या पुतळ्यांच्या माध्यमातून सामाजिक सलोखा आणि सामाजिक वातावरण हे दूषित होत असताना पोलीस त्यांचं कर्तव्य का बजावत नव्हते हा प्रश्न निर्माण झालाय। म्हणजे पोलीस त्यांचं कर्तव्य बजावण्यामध्ये अपयशी ठरत होते की त्यांना कोणत्या तरी राजकीय व्यक्तींनी हा सामाजिक सलोखा बिघडू द्या असं सांगितलं होतं आणि त्यामुळे ते हा सामाजिक सलोखा बिघडू देत होते आणि या टोळीच्या कृत्यांकडे दुर्लक्ष करत होते का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। आता यापैकी नेमकी कोणती गोष्ट घडलेली आहे हे आता बीड पोलिसांनी सांगण्याची गरज आहे।